सुप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपला आहे दिवस तिसरा. शिलाँगमध्ये पोचलो आपण. काल रात्री आलेलो शिलाँगमध्ये आणि मस्त अशा या हॉटेलमध्ये थांबलेलो. निर्वाणा ऑर्चिड करून हॉटेलचं नाव आहे आणि रूम बघू शकता तुम्ही. मस्त अशी प्रशस्त रूम आम्हाला मिळालेली आहे आणि हा व्ह्यूसुद्धा रूमच्या इथून भारी आहे, बघू शकता. हा असा एक बेड आहे. इथे बसायला असे 2 चेअर्स दिल्या आहेत. मॅडम आमच्या बसलेल्या आहेत पाय पसरून इथे. आणि टी व्ही आहे. मेन म्हणजे ही गोष्ट खूप काल रात्री कामाला आली. हा रूम हीटर आहे, त्याच्यामुळे तरी जरा थंडी कमी जाणं. ॲक्च्युली त्याचा फरक नाही पडला, त्याच्यासमोर येऊन बसल्यावरच आम्हाला जरा बरं वाटायचं, पण बऱ्यापैकी जरा कमी थंडी लागत होती. आणि इथे टेलिफोन वगैरे दिलेला आहे. इथे काय पाणी वगैरे गरम करण्यासाठी हे भांडं दिलं आहे. तर असं आहे. आणि हे सामान वगैरे ठेवण्यासाठी एक छोटंसं वॉर्डरोब आहे आणि मस्त असं हे स्पेशियस वॉशरूम, नीट अँड क्लीन, जसं मला आवडतं. तर असं आहे. सो आजचा प्लॅन आपला असा आहे की आपण जाणार आहे इथून कॅन्यन्स बघायला आणि क्रांगसुरी वॉटरफॉल. हां, नाव बरोबर घेतलं आहे मी. सो आज हे 2च ठिकाणं आहेत आणि अजून एक कुठलं तरी एक त्याचं नाव मला लक्षात पण येत नाही आणि त्याचं जरा प्रोनाऊन्सिएशन डिफिकल्ट होतं. सो चला, आपला नाश्ता वगैरे झालेला आहे. ॲक्च्युली मगाशी आम्ही नाश्ता करायला गेलेलो खाली रेस्टॉरंटमध्ये आणि एक नंबर नाश्ता होता. आता ते उद्या मी तुम्हाला दाखवेन की काय काय नाश्त्यासाठी ऑप्शन्स होते. मे बी उद्या काहीतरी डिफरंट असतील, पण नाश्ता वगैरे एकदम मस्त होता. पोट भरलं आहे. आता काय दुपारी जेवलं नाही तरी चालेल. आणि मोस्टली आमचं 2-3 दिवस झालं असंच होतं आहे, आम्ही दुपारचं जास्त काय जेवतच नाही. मध्ये कुठे थांबलं तर काय चटाका पटाका थोडासा खातो, वेफर्स वगैरे, नाही तर मॅगी वगैरे असं. आणि मग जे काय असेल ते डिनर डायरेक्ट रूमवर येऊनच. तर चला, आता जास्त वेळ वाया नको घालवायला. 8:45 झालेले आहेत. 9ला आम्ही निघायचं ठरवलेलं. सो ऑन टाईम आहोत, थँक्स टू मी. तर चला जाऊया खाली आणि एक्सप्लोअर करूया शिलाँग. आता 2 दिवस चेरापुंजी झालं, आता आजपासून शिलाँग. तर पोचलो आम्ही लाईट लूम कॅन्यनजवळ आणि हा नजारा तुम्ही बघाच एकदा पहिला. खोल दरी एकदम आणि हे असे मोठमोठे डोंगर आणि त्याच एका डोंगराच्या पठारावर आम्ही इथे उभा आहोत. एकदम असे हे जगे, हा डोंगर एक दिसतोय असा एकदम रुखासुखा वाटतोय. तो मधला असा एकदम काळा भोर डोंगर वाटतोय आणि त्याच्याच बाजूला हा तिसरा एक डोंगर, म्हणजे त्याच रांगेतला हिरवागार वाटतोय. त्या साईडला तर धुकं आलं आहे, त्यामुळे काय क्लिअर नीट दिसतच नाही आहे, पण असं एकदम चित्र रेखाटल्यासारखं सर्व दिसतंय. इन शॉर्ट, शिलाँगमधलं हे टेबल लँड आहे, जसं आपलं पाचगणीला आहे टेबल लँड तसं. छान आहे. आकाश एवढं क्लिअर दिसतंय ना, ढग वगैरे, ते एकदम असं लहानपणी कसं चित्रात आपण एकदम निळा रंग मारायचो आकाशाला आणि थोडं थोडं कापसासारखं कापूस चिटकवायचं, तसंच वाटतंय. आणि ॲज युजल थंड हवा. इथे सूर्य तुम्हाला दिसतोय ढगांच्या मागे लपलेला आहे, मध्येच येतोय, थोडंसं ऊन देतोय आणि लपून जातोय परत. छान आहे जागा, एकदम प्लेझेंट वातावरण आहे. नजारा बघण्यासारखा आहे. असं नजारा इथेच बघायला मिळू शकतो, दुसरीकडे कुठेच नाही. गार लागते गारटली हवा. जॅकेट बोली फोटो काढायचा आहे, बरोबर जॅकेट गाडीतच ठेवलंय. चला जरा फोटोज घेतो मी पण छानपैकी.
चला आता इथे तर झालं एक्सप्लोअर करून. मस्त आहे त्या साईडला व्ह्यू वगैरे छान आहे बघण्यासारखे आहेत, एकदम खोल दरी आणि सर्व काही. तर आता इथून नेक्स्ट डेस्टिनेशन आमचं काय क्रांगसुरी फॉल्स करून आहे, तिथे जायचं आहे. इथे जरा बसतो थोडा निवांत, थंड हवेचा आणि त्यासोबत उन्हाचा आस्वाद घेतो आणि मग निघतो इथून. पोचलो आपण आता क्रांगसुरी वॉटरफॉल जवळ. आणि लास्ट आपण जे लाईटलूम कॅननपासून जवळजवळ हा वॉटरफॉल 2-2.5 तासाच्या अंतरावर आहे. आणि मोस्टली सगळेच प्लेसेस जे इथे आहेत ना ते एकमेकांपासून बऱ्याच डिस्टन्सवर आहेत. तर तुमचं डेली 4-5 तासाचं तर ट्रॅव्हलिंग 100% आहेच इथे. सो ही अशी शिडी इथून खाली थोडंसं उतरून जायचं आहे. आय होप पाणी असावं. आवाज येतोय पाण्याचा का हवेचा आवाज येतोय? पाण्याचा आवाज येतोय म्हणजे पाणी आहे. कारण का जानेवारी महिना चालू आहे, आम्हाला नक्की माहिती नाही पाणी असेल की नाही. बघूया चला. या इथून मला जो नजारा दिसतोय ना, कॅमेऱ्यात तो दिसणार नाही पण डोळ्याने एकदम कडक दिसतोय. हा अनुभवू शकतो आपण. तो छोटासा हा बघा, हा छोटा पार्ट दिसतोय ना, तिथे आता आपल्याला जायचं. खाली जाण्यासाठी ही अशी वाट तयार केलेली आहे मस्त. हां म्हणजे त्यांनी एक असं आबोडधोबड काहीच नाही, व्यवस्थितच आहे सगळं. किती म्हणजे आता हे डोंगर विंगर जे आहेत किती मोठे आहेत आणि एकदम विचित्र डोंगर आहेत, तरी पण जिथे असं कुठे काय स्पॉट आहे तिथे जाण्यासाठी असं रस्ता वगैरे व्यवस्थित करून ठेवलेला आहे प्रॉपर. हां बसायला टॉयलेट वगैरे पण आहे. भले 10 रुपये घेतात पण टॉयलेट आहे. टुरिस्ट येतात त्यांना क्लीन करायला काहीतरी पाहिजे. बर्फासारखं चिल्ड एकदम पाणी आहे. कोण जात असेल की नाही काय माहित टॉयलेटला. पाण्याचा आवाज मला तरी येतोय, कॅमेऱ्यात नाही येणार एवढा व्यवस्थित. हे बघा जागोजागी हे असे डस्टबिन्स वगैरे बांधून ठेवलेत कचरा वगैरे टाकण्यासाठी. लाईट्स वगैरे पण मे बी इव्हनिंगसाठी इथे सोलार लाईट्स लावली आहे. कारण का इथे इलेक्ट्रिसिटी आणणं थोडं डिफिकल्ट आहे, पण ठीक आहे आणू शकतो. सोलार लाईट्स लावली आहे इथे. तर आज मी ॲक्च्युली इथे आपलं काय घेतलेलं आहे ना एंट्री फी. हां इथे नाही काय घेतलं नाही तर काल माहिती नाही घेतील का, बट बोर्ड लावलाय तिथे. हां ना तिथे लावलेला बोर्ड, पण मोस्टली सगळ्या ठिकाणी जिथे एंट्री करतो ना तिथूनच मेन गेटच्या इथे एंट्री घेतात. इथे तर बघू आता खाली गेल्यावर कळेल काय ते. आलो आहे आम्ही आता खाली. इथे समोर आम्हाला ते दिसतंय वॉटरफॉल वगैरे. आणि जसं मी सांगितलं इथे हे जे दिसतंय झोपडं टाईप, तिथे ते एंट्री फी घेतली 50 रुपये पर पर्सन. असे आम्ही 100 रुपये दिलेले आहेत. आणि मेन परत सांगतो, कॅश इज इम्पॉर्टंट. बाकीचा भारत कॅशलेस आहे, पण नॉर्थ ईस्ट जो भारत आहे तो अजून कॅशलेस नाही झाला आहे. मे बी आहे ॲक्च्युली, पण इथे अशा ठिकाणी इथे नेटवर्क वगैरे नाही, त्यामुळे काय UPI चालत नाही. सो बाप रे बाप, हे बघा इथूनच बघा तो कसला खतरनाक वॉटरफॉल आहे. एकच नंबर. असं आर्टिफिशियल वॉटरफॉल वाटतंय पण एकच नंबर आहे. चला बघूया खाली जाऊन. कपडे नाही आणले. आणि हा बघा वॉटरफॉल. मला वाटलं पाणी कमी असेल पण बऱ्यापैकी पाणी आहे. आणि त्याचसोबतच पाणी तुम्हाला इथूनच बघा केवढं निळं दिसतंय. आता इथे बरीच गर्दी, आम्हाला उभं राहायला पण जागा नाही जरा, पण तरी बघतो जाऊया जरा पुढे. या इथे लोक त्या पाण्यात सुद्धा जाऊन तो का लोळतायत नाही, तरंगतायत इन शॉर्ट. हा बघा इथून परफेक्ट व्ह्यू आलाय. हे ओरिजिनल निळं पाणी आहे, जरा पण आकाशातून जसं दिसतंय तसं. यार किती ऑसम आहे.
एक नंबर, ब्युटिफुल, अद्भुत. आणि रेनबो पण तयार झाला आहे बघा, रेनबो पण तयार झाला आहे, दिसला? हे बघा, हे पोरं किती खुश झाली रेनबो बघून. रेनबो दाखवायला लागलो, रेनबो करायला लागलो. तू इकडे अरे व्हिडिओ मध्ये का रेनबो नाही दिसत यार? किती मस्त रेनबो आला इथे, असा भारी आहे यार. इथे स्विमिंग करायची बरीच इच्छा होती, पण अनफॉर्च्युनेटली काय आणलंच नाही कपडे यार. रोज नाही तर बॅग गाडीत असायची आपल्या. चल वरती. खाली जो वॉटरफॉल पडताना तो मला दिसला, ती ही जागा होती आणि ते पाणी येतंय या इथून. चला बोटिंग पुन्हा एकदा. हिची तर इच्छा नाही, पण माझी आहे, तर मी करणार आहे. इथे आता आम्ही बोटिंग करतोय, पेडल बोट. 200 रुपीज पर बोट घेतले आमच्या इथे क्रांगसुरी फॉल जवळच, आणि भारी मजा येते. दमलो पेडल आधीच एक तर चालून पाय खुळखुळे झाले पेडल मारून आता, पण एक्सपिरियन्स एकदम वर्थ आहे. हा वाव. आणि ते पण बोटिंग म्हणजे हे या पाण्यात, हे बघा एकदम क्लिस्टर क्लिअर वॉटर आहे, क्लिस्टर क्लिअर. कानातलं जरी पडलं इथं तरी सापडेल, एवढं क्लिअर पाणी आहे. चला आता बोट लावतो तिथे. झालं आता बोटिंग आजच्या दिवसातलं. आजचा दिवस पण आपला मार्गी लागला म्हणता येईल. थोडं एन्जॉय करतो, पहिला मोमेंट एन्जॉय करतो आणि मग बाहेर गेला परत भेटतो तुम्हाला. बोटिंग झालेली आमची मस्त पेडल बोट, आणि इथे कायाकिंग सुद्धा आहे, बघू शकता तुम्ही. ह्याचे पण काय असतील 100-200 रुपये ना. मजा आली, एक नंबर एक्सपिरियन्स होता. आपला ग्रुप असेल नाही, तेव्हा करू. पण ते एकच माणूस बसतो ना त्याच्यात, का दोघं जण बसतात? बसू शकतो. अच्छा चल लगेच. चला, तिथे एक स्पॉट आहे फोटोचा तिथे फोटो काढायसाठी चल करते. चला, भारी आहे, एकदम वर्थ एक्सपिरियन्स आहे. आणि आय मस्ट से मेघालय इज ब्युटिफुल. ह्याच्यासाठी नाही, सगळ्यात जिथे गेलं सगळेच ठिकाणं ब्युटिफुलच होती. सारखं बोलावं असंच वाटतंय, ब्युटिफुल ब्युटिफुल ब्युटिफुल. मेस्मरायझिंग मेघालया. बघा पोज देऊन उभी राहिली, लगेच पाण्यात तरंगते असं दाखव. सो इथून जावं असं वाटत नाही आहे, पण काय करणार, लेट झालं आहे. किती पहिला 2:45 झाले आम्हाला. इथून पोचायला परत 6 वाजू शकतात. आता नाश्ता वगैरे थोडा करणार आहे आम्ही, कारण का जेवलो नाही. कसा आहे एक्सपिरियन्स इथला? खूप मस्त आहे, वर सगळ्यांनी यायलाच पाहिजे इकडे. एक नंबर प्लेस आहे. भारत काय आहे हे असं फिरल्याशिवाय समजणार नाही. एक्झॅक्टली. चला भेटू आता जरा तिथे एका स्टॉलवर नाश्ता करताना. मॅगी वगैरे खाणार मस्त, पहाडोवाली मॅगी. आलोय फिरून मस्त. आता इथे छोटंसं झोपडं आहे, आणि इथे आता आम्ही खाणार आहोत. काय खाणार आहोत? मॅगी. मसाला मॅगी माझी, आणि हिची प्लेन मॅगी. मगाशी जाताना एक प्लेट खाल्लेली तरी पण दमली. आता अजून एक प्लेट मॅगी खातो, कारण का जेवणाचं असं बघायला गेलं ना थोडं प्रॉब्लेम होता. आपल्याला जमेल असं जेवण सगळीकडेच नाही मिळत. हॉटेलवर वगैरे म्हणजे लोकल फूड वगैरे ह्यांचं जरा ते राई तेलमध्ये असतं ना, त्यामुळे नाक गळतंय नुसतं सर्दीमुळे, एवढी थंडी आहे. त्याला मॅगी आली की मॅगी खातो पहिली. मस्त मॅगी आली आणि तरी मला खाऊन देत नाही आहे. फोटो पाहिजे. स्वतःची ठेवली इथे,
माझा बाउल घेऊन फोटो काढते. तुझा भाऊ जास्त छान दिसतोय ना, मसाले मॅगी आहे ना तुझ्याकडे. चला या मॅगी खायला. पोचलो आम्ही रूमवर आणि मस्त असं जेवण मागवलं आहे. गरमागरम दाल खिचडी, तिथे पापड आहे आणि त्याचसोबत टी व्हीवर चालू आहे तारक मेहता. आजच्या दिवसाची सांगता आम्ही मस्त असं जेवण करून करणार आहे. लवकरच किती वाजले, 7:30 वाजलेत आणि आम्ही जेवायला घेतलं आहे. मुलं जेवणार, लवकर झोपणार आहे, भूक लागलेली. तर चला, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून कळवा. आणि उद्या आपला ऑलमोस्ट सेकंड लास्ट डे आहे. ऑलमोस्ट काय म्हणतो, सेकंड लास्ट डेच आहे. पण आजपर्यंतचे बरेच डेस्टिनेशन आपले कवर करून झालेत. उद्या थोडेफार राहिलेत ते कवर होऊन जातील. आणि परवा आपण तर निघून जाणार आहे. परवा फक्त एक एअरपोर्टजवळच गुवाहाटीमध्येच एक डेस्टिनेशन ते करणार आहे. सो टाटा, बाय बाय. भेटू पुन्हा लवकरच नवीन व्हिडिओमध्ये.